तुम्हाला आठवत असेल, मागच्या आठवड्यात मी ट्युलिप फील्ड्स पिकनिकचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच दिवसाचा हा उरलेला भाग आहे. ट्युलिप्सच्या त्या रंगीबेरंगी शेतांनंतर आम्ही दक्षिण फ्रान्समधल्या एका खूप सुंदर अशा गावाकडे निघालो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गावात व्हर्च्युअली फिरायला जाणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार, मी मनाली अँड वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. आज आपण फिरायला चाललो आहोत या सुंदर गावात ज्याचं नाव आहे गॉर्द. हे दक्षिण फ्रान्समधल्या लुबेरॉन रिजन नॅचरल पार्क मधलं एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर गाव आहे. या गावाला जगातील सर्वात सुंदर गावांपैकी एक असं मानलं जातं. डोंगरावर वसलेलं हे छोटंसं गाव, दगडी घरं, अरुंद रस्ते हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग सगळंच एका चित्रासारखंच वाटतंय जणू. गावात प्रवेश करताच एक वेगळाच काम आणि टाईमलेस फील येतो. जणू आपण थोडे मागच्या काळात आलो आहोत असं वाटतं. प्रत्येक छोटा रस्ता, ती दगडी भिंत, प्रत्येक खिडकी इतकं सगळं ॲस्थेटिक आणि सुंदर दिसत होतं की कॅमेरा बंद करावासाच वाटत नव्हता. पार्किंग शोधत आम्ही हळूहळू त्या गावातून फिरत होतो. मुलींनाही हे छोटं वेगळं गाव बघताना मजा येत होती. कधी अरुंद गल्ली, कधी दगडी पायऱ्या, कधी एखादं सुंदर दार किंवा फुलांनी सजलेली खिडकी. हो, आता स्प्रिंग सीझनमध्ये फ्रेंच लोक आपापल्या खिडकीत छान फुलझाडं लावतात. प्रत्येक कोपरा थांबून बघावा असा होता. कार पार्क करून आम्ही सगळ्यात आधी एका छोट्याशा कॅफेमध्ये गेलो. इथले कॅफेज आणि रेस्टॉरंट्स खूप सुंदर असतात. अगदी सिंपल, सुटसुटीत, पण खूप ॲस्थेटिक. कुठेही फार गडबड नाही, दिखावा नाही, पण प्रत्येक गोष्ट खूप नीटनेटकी आणि मनाला आनंद देणारी. या कॅफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज, आईस्क्रीम्स, कुकीज आणि फ्रेश स्ट्रॉबेरीजही ठेवल्या होत्या आणि मुलींनी अर्थातच लगेच आईस्क्रीमची मागणी केली. त्यांचा तो गोड हट्ट पुरवावाच लागला. इतकी गरमी होती की आम्हालाही कॉफी घेण्याचा मूड झाला नाही, म्हणून आम्ही सुद्धा थंड पेय निवडलं. मुलांनी मात्र त्यांचं आईस्क्रीम अगदी पटापट संपवलं. आईस्क्रीम मिळालं की मुलांचा मूड लगेच हॅपी होतो, नाही का? मी आईस टी निवडली होती, पीच फ्लेवरची. छान होती. थोडं फ्रेश होऊन आम्ही गॉर्द एक्सप्लोर करायला निघालो. काही ठिकाणी गर्दी होती कारण गॉर्द हे खूप पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट आहे. इथे खूप पर्यटक देशभरातून जगभरातूनही येतात, पण तरीही या गावात एक सुंदर शांतता जाणवत होती. कधी कधी अशा छोट्या ठिकाणी फिरताना असं वाटतं की मोठ्या मोठ्या प्लॅन्सपेक्षा असे छोटे स्पॉन्टेनियस ट्रिप्स जास्त आठवणीत राहतात. इथे फिरताना आम्हाला तिथलं सुंदर चर्च दिसलं आणि नंतर शातू दे गॉर्द म्हणजेच गॉर्दचा किल्ला किंवा राजवाडा. दगडी बांधकाम, जुन्या काळाची आठवण करून देणारी रचना आणि आजूबाजूचं वातावरण सगळं खूप खास होतं. इथून दिसणारा पॅनोरामिक व्ह्यू तर खरंच अप्रतिम होता. दूरपर्यंत पसरलेली टेकड्या, हिरवळ, प्रोव्हन्सची शांत कंट्रीसाईड आणि त्या सगळ्यावर पडलेलं ऊन. हा व्ह्यू पाहताना काही क्षण मी शांत उभी राहून फक्त डोळ्यात साठवून ठेवत होते. इथे लोकल आर्टिस्टिक शॉप्स आणि बुटीक्सही खूप सुंदर होते. हाताने बनवलेल्या वस्तू, डेकोर आयटम्स, लोकल प्रॉडक्ट्स, पेंटिंग्स, प्रत्येक दुकानात काही ना काही युनिक आणि सुंदर दिसत होतं. हे बघताना त्या गावाचा आर्टिस्टिक सोल जाणवतो.
छोटीने आठवण करून दिली आणि मग मुलींना आम्ही जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण करायला गेलो पार्कमध्ये. इथल्या जवळजवळ प्रत्येक गावात मुलांसाठी एक छोटंसं पार्क असतंच आणि मुलांना फिरण्यापेक्षा पार्क जास्त आवडतं हे तर आपल्याला माहितीच आहे. मुली पार्कमध्ये गेल्या आणि लगेच खुश झाल्या. त्या खुश आणि त्यांना आनंदात खेळताना बघून आम्हीही खुश. कुठे फिरायला जायचं म्हटलं की आम्ही म्हणून आमच्यासाठी एखाद्या ठिकाणचा व्ह्यू खूप स्पेशल असतो, पण मुलांसाठी त्या दिवसातलं सगळ्यात स्पेशल ठरतं एक छोटंसं पार्क, एक आईस्क्रीम आणि मनसोक्त खेळायला मिळालेला वेळ. खूप साऱ्या छोट्या छोट्या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. ट्युलिप फील्ड्सपासून सुरू झालेला हा दिवस गॉड सारख्या सुंदर गावात संपला आणि खरंच हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल ठरला. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू लवकरच.